हाय, वेलकम टू ग्रेड 5th CBSE ऑल सब्जेक्ट बाय सविता फॉडे यूट्यूब चॅनल. मुलांनो, आज आहे मराठीचा तास, इयत्ता 5वी. आज आपण शिकूयात नवीन धडा. आपण आहोत पान नंबर 16 वरती. आपल्या धड्याचे नाव आहे इंधन बचत, धडा नंबर 11. तर चला, पहिल्यांदा आपण धडा मोठ्याने वाचूयात. मोठ्याने वाचण्याला काय बोलतात? प्रकट वाचन. तर चला, ऐका आणि वाचा. आता तर मी वाचणार आहे आणि तुम्ही ऐकायचे आहे. चालेल ना? हो. छान. दिनू, फातिमा, ए, बस. आता याच्या अगोदर इथे, या धड्याच्या अगोदर इथे काही दिलेले आहे ते आपण वाचूयात. इथे एक पिक्चर दाखवलंय. एक मुलगा दिसतोय, एक मुलगी दिसते. इकडे कोणीतरी झोपलेलं आहे आणि हे किचन आहे, हो की नाही? तर चला, हे पहा. दिनूची आई आजारी होती, म्हणजे हा दिनू आहे. तो स्वयंपाकघरात आईसाठी चहा करत होता. दारावरची बेल वाजली. त्याने दार उघडले तर समोर त्याची वर्गमैत्रीण फातिमा उभी होती. त्याने तिला घरात बोलावले आणि मग त्याच्यानंतर इथे सुरू आहे पुढचा लेसन, पुढचा धडा. दिनू, फातिमा, ए, बस. फातिमा बोलते, दिनू तू काय करतोस? दिनू बोलतो, आईसाठी चहा करतोय, तुझ्यासाठीही करू का? फातिमा हसत हसत, नको, मी चहा घेत नाही. काय रे, एक कप चहा करण्यासाठी एवढं मोठं पातेलं? दिनू, काय बिघडलं? फातिमा, अरे, छोटं पातेलं घेतलं असतंस तर पाणी लवकर उकळलं असतं. दिनू, हे माझ्या लक्षातच आलं नाही. फातिमा, अरे, छोट्या पातेल्यामुळे चहा लवकर झाला असता आणि हो, इंधनाची म्हणजे गॅसचीही बचत झाली असती. समजलं? दिनू, समजलं आणि लक्षातही आलं. दिनूने चहा कपात ओतला आणि आईला नेऊन दिला. तर अशा पद्धतीने आज आपण धडा वाचला. अशा पद्धतीने मोठ्याने धडा वाचला तर काय होतं, तुम्हाला प्रत्येक शब्द कसा उच्चारायचा ते समजतं. आणि असाच तुम्ही धडा 3 वेळा वाचलात ना, तर तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं पटापट देता येणार. मग तुम्ही वाचणार ना मोठ्याने धडा. तर चला, आता आपण इथेच थांबूयात आणि पुढच्या तासाला आपण हा स्वाध्याय घेऊयात. तोपर्यंत तुम्ही धडा 3 वेळा वाचायचा आहे.